मध्ये आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईनविषयी जाणून घेणार आहोत. बेसिकली रिसर्च डिझाईन म्हणजे काय आणि क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधनासाठी रिसर्च डिझाईन एकच आहे का? तर पहिला प्रश्न बघूयात की रिसर्च डिझाईन म्हणजे काय. रिसर्च डिझाईन बेसिकली याची खूप वेगवेगळे उत्तरं येऊ शकतील की ही एक ब्ल्यू प्रिंट असते किंवा हा एक सिस्टमॅटिक प्लॅन असतो किंवा हे एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते किंवा या सगळ्यापेक्षा वेगळं उत्तर म्हणजे ही संशोधकाने निवडलेली संशोधन पद्धती असते. तर हे सगळी उत्तरं बरोबर आहेत आणि हे असं म्हणता येईल की शेवटी आपल्याला हा एक गाईडलाईन असते, गायडिंग टॉर्च असतो जो आपल्याला आपल्या रिसर्चच्या शेवटापर्यंत घेऊन जातो. मग क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्हसाठी सेम आहे का? तर अर्थातच याचं उत्तर नाही आहे. क्वांटिटेटिव्हमध्ये एक प्रॉपर प्लॅन असतो किंवा प्रॉपर स्टेप्स असतात, प्रॉपर टेक्निक वापरलं जातं जे की सगळेच संशोधक सेम मेथडनी चाललेले असतात किंवा सेम टेक्निक वापरतात. त्याच्यामध्ये न्यूमरिकल डेटा कलेक्ट केला जातो, स्टॅटिस्टिकल टूल्स वापरले जातात आणि म्हणून क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन हे कम्पॅरेटिव्हली सोपं असतं क्वालिटेटिव्हपेक्षा. वेरॅज क्वालिटेटिव्हमध्ये काय होतं की क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईन हे संपूर्णपणे संशोधकांनी निवडलेल्या संशोधन पद्धतीवर अवलंबून असतं. म्हणजे संशोधकाला कुठल्या पद्धतीने रिसर्च करायचा आहे त्या पद्धतीने तो स्वतःची एक मेथडॉलॉजी तयार करतो, स्वतःचं एक डिझाईन तयार करतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रॉपर स्टेप्स किंवा त्याला आपण म्हणू शकू की कुठलाही एक सिस्टमॅटिक डिझाईन नाही आहे. इथे प्रत्येक रिसर्चरनुसार ते डिझाईन बदलू शकतं आणि ते तसं अलाउड असतं क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये. कारण हे जेव्हा आपण पाहतो डिझायनिंग क्वालिटेटिव्ह रिसर्च तर कशा पद्धतीने ते केलं जातं, तर डू इट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही हे स्वतः सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही तुमचं रिसर्च डिझाईन स्वतः बनवायचं आहे. कशा पद्धतीने तुम्ही रिसर्च करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात, तुम्ही सहभागी लोकांना कसे ॲप्रोच होणार आहात आणि त्यांच्याशी कसे इंटरॅक्शन करणार आहात हे सर्वस्वी तुमच्यावर असतं. त्यामुळे डू इट युअर सेल्फ. नो प्रिडिटरमाइंड स्टार्टिंग अँड एंडिंग पॉईंट. म्हणजे कुठलाही असा एक प्रॉपर डिझाईन नाही आहे किंवा प्रॉपर मेथड नाही आहे की इथे या ठिकाणी तुम्ही तुमचा रिसर्च सुरू केला पाहिजे आणि या पॉईंटला आल्यावर तुम्ही तुमचा रिसर्च थांबवला पाहिजे. जसं जसं तुम्ही रिसर्च करत जाल तसं तसं त्यामध्ये बदल घडून येतो आणि जोपर्यंत संशोधकाचं समाधान होत नाही तोपर्यंत तो रिसर्च करत राहणार आहे, संशोधन करत राहणार आहे. त्यामुळे त्याला असा एक स्पेसिफिक एंडिंग पॉईंट नाही आहे. जोपर्यंत त्याचे जे रिझल्ट्स त्यांनी ठरवलेले आहेत किंवा त्याला जो सिद्धांत मांडायचा आहे त्या निष्कर्षापर्यंत रिसर्चर येऊन पोहोचत नाही तोपर्यंत त्या रिसर्चची प्रोसेस चालू आहे, त्याची रिसर्च डिझाईन चालू आहे आणि त्याला म्हणून कुठेही एंड पॉईंट नाही आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्व्हॉल्व्स मल्टिपल इटरेशन्स. म्हणजे प्रत्येक स्टेपला तुमच्या संशोधनाच्या प्रत्येक पायरीवर त्याच्यामध्ये बदल घडून येऊ शकतात किंवा ते बदल घडणं अपेक्षित आहे. कारण जसं जसं तुम्ही डेटा कलेक्ट करत जाणार तसं तसं तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठल्या व्यक्तींकडून कुठल्या प्रकारचा डेटा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही जे इंटरव्ह्यू घेणार आहात किंवा तुम्ही जो डेटा कलेक्ट करायचं ठरवला आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत तुमचा पेपर पब्लिश होत नाही किंवा जोपर्यंत तुमचं संशोधन संपत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा बरेच बदल अपेक्षित आहेत. जसं एक पर्टिक्युलर स्टेप याच्यामध्ये फॉलो होत नाही किंवा पर्टिक्युलर प्रोसेस फॉलो होत नाही पण काही जे त्याचे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉमन आहेत. तर ते कॉम्पोनंट्स आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईनचे बघूयात. तो सगळ्यात पहिला म्हणजे डिफाईन द गोल ऑफ द रिसर्च, कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क, then frame the research question, decide the method, sampling plan and data analysis आणि सगळ्यात शेवटी व्हॅलिडिटी. रिसर्च क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये व्हॅलिडिटी इज ॲट मोस्ट इम्पॉर्टंट. ती आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे. तर बघूया त्याचे गोल काय असतात. क्वालिटेटिव्ह रिसर्चचे गोल आहेत सगळ्यात पहिला म्हणजे टू टेस्ट. तर यामध्ये आपण जी थिअरी टेस्ट करणार आहोत किंवा जो ॲप्रोच आपण टेस्ट करतो
जो दृष्टिकोन आपण टेस्ट करणार आहोत तो आपण या ठिकाणी तपासून पाहतो की तो ॲप्रोप्रिएट आहे की नाही, तो उचित आहे की नाही, ते परीक्षण जे आपण करणार आहोत ते. यापुढे जाऊन आपण एन्क्वायरी करतो, एक्सप्लेन करतो की हे जे ही घटना घडत आहे किंवा हा जो रिसर्च आपण करत आहोत, हे संशोधन आपण करत आहोत, तर त्याचा हेतू स्पष्ट करण्याचा यामध्ये प्रयत्न केला जातो. टू एक्सप्लेनमध्ये. टू डिस्क्राईबमध्ये आपण ज्या काही घटनांचा अभ्यास करणार आहोत, आपण ज्या घडामोडींचा अभ्यास करणार आहोत किंवा आपण जे संशोधन करणार आहोत त्याचं सखोल वर्णन करण्याचा इथे प्रयत्न केला जातो. आणि एक्सप्लोअरमध्ये, टू एक्सप्लोअर म्हणजे यापुढे जाऊन, कारण इथे कुठेही आपण प्रिव्हियस अकॅडमिक नॉलेज वापरत नाही आहे, इथे आपण नव्याने काहीतरी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सो त्यावेळेला काहीतरी शोध लावण्याचा, सखोल ज्ञान प्राप्त करून शोध लावण्याचा, टू एक्सप्लोअर आपण इथे प्रयत्न करत आहोत. तर हे क्वालिटेटिव्ह रिसर्चचे वेगवेगळे गोल आहेत. त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क. गोल एकदा तुमचे डिसाईड झाल्यानंतर तुम्हाला कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसाईड हाऊ यू वॉन्ट टू कॅरी आउट रिसर्च. तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं संशोधन करायचं आहे. सो त्याच्यामध्ये 2 ॲप्रोचेस होऊ शकतात की तुमचं स्वतःचं नॉलेज वापरून किंवा तुमचं स्वतःचा अनुभव, तुमचं स्वतःचं ज्ञान वापरून तुम्ही रिसर्च करणार आहात, संशोधन करणार आहात, की ज्या ऑलरेडी काही थिअरीज डेव्हलप झालेल्या आहेत, टेस्ट झालेल्या आहेत किंवा जे काही सिद्धांत याआधी प्रूव्ह केलेले आहेत, सिद्धांत मांडले गेलेले आहेत, जे काही संशोधन या विषयामध्ये आधी झालेलं आहे, तर त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं संशोधन करणार आहात, की तुम्ही स्वतःच्या अनुभवांवरून म्हणजे फर्स्ट हँड डेटा ज्याला आपण म्हणू शकतो तो वापरून तुम्ही रिसर्च करणार आहात, हे या ठिकाणी तुम्हाला डिसाईड करावं लागतं. आणि एकदा तुम्ही हे डिसाईड केलं की वेदर टू गो फॉर एक्सपिरियन्शियल नॉलेज ऑर फॉर प्रायर थिअरी, मग तुम्हाला तुमच्या संशोधनाच्या निष्कर्षापर्यंत घेऊन जाणारा एक मॅप, रिसर्च मॅप तुम्हाला या ठिकाणी बनवायचा असतो. आणि मग तुम्ही एक छोटासा पायलट स्टडी या ठिकाणी करू शकता. म्हणजे पायलट स्टडी म्हणजे तुम्ही काही तुमचं जर सॅम्पल 10 लोकांचं असेल तर तुम्ही त्यातल्या 2 लोकांना तुम्ही त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कस करू शकता, तुम्ही त्यांना इंटरव्ह्यू करू शकता, तुम्ही त्यांच्याकडून माहिती गोळा करू शकता आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमचा कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क बनवणं किंवा तुम्हाला तुमचा रिसर्चचा मॅप बनवणं सोपं जाऊ शकतं. त्यानंतरची स्टेज येते ते म्हणजे एकदा तुम्ही पायलट स्टडी केलेला आहे, एकदा तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे आणि पायलट स्टडीमधून तुम्हाला काही अजून विशेष माहिती मिळाली आहे, तर मग आता ही स्टेप येते की जिथे तुम्हाला आता त्या माहितीच्या आधारे रिसर्च क्वेश्चन्स फ्रेम करायचे, रिसर्च क्वेश्चन बनवायचे आहेत. मग ते बनवताना एक्सप्लोरेटरी अप्रोच वापरायला पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला खूप काहीतरी नॉलेज मिळणार आहे, आपण खूप गोष्टींचा संशोधन करू शकणार आहोत असे प्रश्न आपल्याला बनवायचे आहेत. त्याच्यानंतर एक बनवताना पण एक लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीला आपल्याला फक्त आणि फक्त एकाच कुठल्या तरी घटनेचा विचार करायचा आहे. आत्ता या क्षणी आपण रिसर्च क्वेश्चन बनवत असताना पहिल्या स्टेजला खूप जास्ती रिसर्च क्वेश्चन बनवण्यापेक्षा नंबर इज इम्पॉर्टंट. 1 किंवा 2 रिसर्च क्वेश्चन बनवून मग ते हळूहळू जसं जसं तुमचं संशोधन वाढत जाईल तसं तसं तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकता. सो या ठिकाणी एकच कुठलं तरी घटनेवर तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. मी म्हटलं तसं 1 किंवा 2 क्वेश्चन्सच फ्रेम करणं उचित असेल. कॉमन वर्ड्स वापरायचे रिसर्च क्वेश्चन बनवताना की टू कॅरेक्टराईज, टू स्टडी, टू डिस्क्राईब, टू अंडरस्टँड अशासारखे कॉमन क्वेश्चन्स वापरून रिसर्च क्वेश्चन बनवता आले तर ते जास्त सोपं असेल. आणि रेडी फॉर रिकन्स्ट्रक्शन, पुन्हा एकदा तेच जसं आपण मगाशी पाहिलं की मल्टिपल इटरेशन्स, तसंच हे आहे की रेडी फॉर रिकन्स्ट्रक्शन. संशोधनाच्या प्रत्येक पायरीवर आपण आपले क्वेश्चन बदलण्याचा किंवा नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा मी असं म्हणेल की त्याच्यामध्ये चेंजेस होत जातील. जसं जसं तुमचं संशोधन पुढे जाईल तसं तसं त्याच्यामध्ये चेंजेस होत जातील, बदल होत जातील आणि ते बदल करण्याची तयारी ठेवायला हवी. मग याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत वेगवेगळ्या मेथड्स. तुम्ही कुठल्या मेथडनी जाणार आहात. मग हे जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या मेथड अवेलेबल आहेत क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या. तर
लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही पाहिलात 1-to-1 इंटरव्ह्यू किंवा फोकस ग्रुप आणि इथनोग्राफिक रिसर्च, आणि राईट हँड साईडला केस स्टडी रिसर्च, रेकॉर्ड किपिंग, प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन. तर ह्या काही मेथड्स आहेत क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या. तर लेफ्ट हँड साईडच्या ज्या मेथड्स आहेत मी म्हटलं की त्याच्यामध्ये त्या पीपल ओरिएंटेड आहेत किंवा त्यामध्ये डायरेक्ट पार्टिसिपंटचा सहभाग आहे. तुम्ही लोकांशी संपर्क साधताय, त्यांच्या मुलाखती घेता, त्यांच्याशी 1-to-1 इंटरॅक्शन करत आहात, ह्या सगळ्या प्रकारामध्ये. वेरॅज राईट हँड साईडचा जो अप्रोच आहे की प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन असेल किंवा रेकॉर्ड किपिंग असेल किंवा इवन केस स्टडीमध्ये पण, केस स्टडीमध्ये समटाईम्स तुम्ही डायरेक्टली अप्रोच करताय पण बऱ्याचदा तुम्ही डॉक्युमेंट्स रेफर करता. तर ह्या ज्या सगळ्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट्सचा वापर करत आहात. सो म्हणून इथे 2 वेगळ्या प्रकारचे मेथड्स आपल्याला पाहायला मिळतील की पीपल ओरिएंटेड अँड डॉक्युमेंट ओरिएंटेड असे 2 त्याचे वेगळे ग्रुप आहेत मेथडचे. मग आपलं संशोधन कुठल्या प्रकारचं आहे त्यानुसार आपल्याला आपली मेथड सिलेक्ट करायची की मला जर एखाद्या आदिवासी भागात जाऊन तिथे स्टडी करायचा आहे तर तिथे मी नुसतेच डॉक्युमेंट वाचून उपयोग होणार नाही आहे, तर मला तिथे जाऊन त्या लोकांमध्ये राहून त्यांचे ऑब्झर्वेशन्स, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करून, त्यांच्या मुलाखती घेऊन मला डेटा कलेक्ट करायचा आहे. सो त्या दृष्टीने मी माझी मेथड, डेटा कलेक्शनची मेथड किंवा रिसर्च डिझाईनची मेथड निवडणं गरजेचं आहे. याच्या पुढची स्टेप येते, मेथड झाल्यानंतर याच्या पुढची स्टेप येते ती म्हणजे सॅम्पलिंग. म्हणजे त्याला आपण म्हणूयात की नमुना असं नाही म्हणता येणार, पण आपल्याला ज्या लोकांशी संवाद साधायचा आहे त्या लोकांचं सिलेक्शन करणं म्हणजे सॅम्पल म्हणता येईल. तर आता त्याच्यामध्ये पण पुन्हा परत मी तेच डायग्राम इथे घेतलेली आहे की जे आपले पीपल ओरिएंटेड मेथड्स होत्या ज्याच्यामध्ये डायरेक्ट लोक इन्व्हॉल्व होते, तर त्यांचं ते जे लोक आहेत त्याला पॉप्युलेशन म्हटलं जातं. आणि जे डॉक्युमेंट ओरिएंटेड होते तर त्या सॅम्पलला डॉक्युमेंट असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामधून पॉप्युलेशनमधून जेव्हा आपण सिलेक्ट करतोय ते सॅम्पलिंग होईल आणि डॉक्युमेंट्समधून जेव्हा आपण सिलेक्ट करतोय ते कोडिंग असेल. ओके, दॅट इज कोडिंग. सो 2 प्रकारचे आपल्याकडे सॅम्पल आहेत, सॅम्पलिंग अँड कोडिंग. म्हणजे पॉप्युलेशन जेव्हा आहे, लोक जेव्हा इन्व्हॉल्व आहेत तेव्हा ते सॅम्पलिंग होणार आहे आणि जेव्हा आपण डॉक्युमेंट्सचा स्टडी करणार आहोत तेव्हा ते कोडिंग असणार आहे. त्याचं आपल्याला कोडिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पॉप्युलेशन म्हणजे काय, तर एंटायर ॲग्रिगेशन ऑफ केसेस. म्हणजे जेवढे पण, आता मी म्हटलं तसं की जसं एखाद्या आदिवासी भागात जाऊन तुम्ही स्टडी करत आहात तर तिथे राहणारे सगळे आदिवासी म्हणजे तुमचं पॉप्युलेशन असेल. पण त्याच्यामधून इट इज नॉट पॉसिबल की तुम्ही या सगळ्या आदिवासी लोकांचा अभ्यास करणार आहात. तर त्याच्यामधून तुम्ही जे काही सिलेक्टेड लोक घेणार आहात, काही थोड्या लोकांचा इंटरव्ह्यू घेणार आहात, ज्यांना तुम्ही सिलेक्ट करणार आहात, ज्यांची तुम्ही निवड करताय तुमच्या संशोधनासाठी, त्यांना तुम्ही सॅम्पल म्हणता. मग हे सॅम्पल निवडताना तुम्हाला हे बघणं आवश्यक आहे की ते ॲक्सेसिबल असेल, म्हणजे सहज त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य झालं पाहिजे, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती गोळा करता आली पाहिजे. सो म्हणून ते जे सॅम्पल असेल, जे लोक तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्यांच्याशी तुम्हाला सहज संवाद साधता आला पाहिजे. आणि टार्गेट सॅम्पलिंग म्हणजे जे सगळ्या लोकांचा तुम्ही स्टडी करणार आहात, ज्या सगळ्यांना तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात, ज्यांचा मुलाखती घेणार आहात, ते सगळे लोक म्हणजे टार्गेट सॅम्पलिंग. जेवढ्या लोकांचा तुम्ही घेणार आहात ते. सो दॅट इज युअर टार्गेट सॅम्पलिंग. हाऊ टू सॅम्पल इन क्वालिटेटिव्ह स्टडीज. क्वांटिटेटिव्हमध्ये युजली आपण नंबरवर फोकस करतो. 100, 200, 300, 1000 लोकांचा डेटा आपण कलेक्ट करतो. पण इथे रिसर्चरला 1-to-1 इंटरॅक्शन करायचं असतं, तर प्रत्येकाशी संवाद साधायचा असतो, त्यांच्याबरोबर तासनतास इंटरॅक्शन करून माहिती गोळा करायची असते. आणि माहिती गोळा करीत असताना ऑब्झर्वेशन पण करायचं असतं. म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे पण निष्कर्ष काढायचे असतात आणि व्हर्बल कम्युनिकेशनचे पण निष्कर्ष काढायचे असतात. म्हणून क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये छोटी सॅम्पल साईज सिलेक्ट करणं केव्हाही उचित असेल. नॉन रँडम सॅम्पल असतं, तुम्ही ते सिलेक्ट करता. रादर पर्पजिव्ह सॅम्पलिंग त्याच्यासाठी मेथड वापरली जाते, म्हणजे तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत ते. आणि सॅम्पल डिझाईन इज इमर्जंट. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 1-2 लोक हेरता की ज्यांना तुम्ही इंटरव्ह्यू करणार आहात आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर हळूहळू तुम्हाला
कल्पना येते की आता तुम्हाला कुठल्या लोकांबरोबर पुढे बोलायचं आहे, आणि मग त्या दृष्टीने तुमचं सॅम्पल उदयास येत जातं, वेगवेगळे सॅम्पल तुम्हाला मिळत जातात. क्वालिटेटिव्ह रिसर्चचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्हॅलिडिटी. कारण क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये कसं असतं की त्याचे जे परिणाम आहेत किंवा त्याचे जे रिझल्ट्स असतात ते संशोधनकर्त्याच्या निरीक्षणावर, म्हणजे रिसर्चरच्या निरीक्षणावर, सब्जेक्टिव्ह असतं ते पूर्ण. त्यांनी जे निरीक्षण केलेले आहेत किंवा त्याला जे अनुभव आलेले आहेत त्यानुसार ते रिझल्ट्स व्हॅरी होतात, बदलत असतात. त्यामुळे याच्यामध्ये व्हॅलिडिटी, त्याची वैधता जाणून घेणं की जो रिसर्च केला गेला आहे किंवा जे संशोधन केलं गेलं आहे ते किती व्हॅलिड आहे आणि त्याची वैधता किती आहे, किंवा त्याच्यामध्ये कुठलाही बायसिझम नाही आहे, पक्षपातीपणा नाही आहे, ह्याची खात्री देणं खूप आवश्यक असतं. आणि व्हॅलिडिटीचा उपयोग ह्यासाठी होतो. व्हॅलिडिटीमुळे पक्षपातीपणा टाळणे किंवा प्रकृतीची खात्री देणे सहज शक्य होतं. म्हणून व्हॅलिडिटीला क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये खूप महत्त्व आहे. मग व्हॅलिडिटी कशी चेक करणार तुम्ही, की ही जी वैधता तुम्ही कशी तपासून पडताळून पाहणार? तर त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट अशी आहे की कॅन युअर स्टडी रिझल्ट्स बिकम जनरलाइज टू अ वायडर पॉप्युलेशन. म्हणजे तुम्ही जे निष्कर्ष काढलेले आहेत, तुमच्या संशोधनामधून जे निष्कर्ष निघालेले आहेत, ॲज अ रिसर्चर तुम्ही जे काही निष्कर्ष काढलेले आहेत, तुम्ही जे काही फाइंडिंग्स केलेले आहेत, तर ते तशाच प्रकारच्या दुसऱ्या कुठल्या तरी घटनेला पण लागू होतात का? जर हो तर तुम्ही केलेला रिसर्च किंवा तुम्ही केलेलं संशोधन योग्य आहे, त्याची वैधता आहे. किंवा डिड यू मेजर व्हॉट वॉज इंटेंटेड टू मेजर. म्हणजे तुमचा जो हेतू होता, तुम्हाला ज्या काही गोष्टींचा अभ्यास करायचा होता त्याच गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला आहे का, की तुम्ही अभ्यास करताना तुमच्या मूळ उद्देशापासून भरकटत गेला? तर जर तुम्हाला याचं उत्तर हो मिळालं की येस, तुम्ही जे ठरवलं होतं, संशोधनकर्त्यांनी सुरुवातीला जे ठरवलं होतं, ज्या गोष्टींचा अभ्यास करायचा होता त्याच गोष्टींचे अभ्यासल्या गेल्या असतील, तर तुमचा संशोधन वैध आहे, त्याची व्हॅलिडिटी आहे, 100% त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी आहे. तर पहिला जो प्रश्न आहे की कॅन इट बिकम जनरलाइज, तर ते तुम्हाला इंटरनल व्हॅलिडिटी देतं. आणि डिड यू मेजर व्हॉट वॉज इंटेंटेड टू मेजर गिव्ज यू एक्सटर्नल व्हॅलिडिटी. आणि या व्हॅलिडिटीमधून 4 पॉईंट्स आपल्यासमोर येतात, ते म्हणजे क्रेडिबिलिटी, कन्फर्मेबिलिटी, डिपेंडॅबिलिटी आणि ट्रान्सफरेबिलिटी. आणि मग याच्या आधारे तुम्ही तुमची वैधता, तुमच्या संशोधनाचं मूल्यांकन करू शकता. तुम्ही ठरवू शकता किंवा तुमचा जे संशोधन आहे ते वैध आहे की नाही हे दुसरे रिसर्चर पण ठरवू शकतात या सगळ्या मुद्द्यांच्या आधाराने. तर अशा रीतीने क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये वैधता तपासणं खूप अत्यंत महत्त्वाचं असतं. तर हे आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च डिझाईनच्या बाबतीत बघितलं. चौथ्या मॉड्यूलमध्ये आपण डेटा ॲनालिसिसविषयी बघूया.